आपल्या बायबल अभ्यासाला सुरुवात करणार आहोत आणि अ, फिलिपिकरस पत्राचा आपण या दिवसामध्ये अभ्यास करत आहोत. अ, अनेक गोष्टी आपण आतापर्यंत शिकलेलो आहे आणि आतापर्यंत आपण 3 अध्याय संपवलेले आहेत. आज वाचून आपण चौथा जो अध्याय आहे, शेवटचा, त्याकडे आपण आपलं लक्ष केंद्रित करणार आहोत. आणि तर या आपण आजच्या या सायंकाळी पहिली जी 5 वचनं आहेत, अध्याय 4, पहिली 5 वचनं आज आपण थोडक्यात अभ्यासूया. थोडक्यात आपण त्यावर मनन करू आणि देवाकडे आपण विनंती करू की प्रभू तो आम्हाला ही वचनं समजण्यासाठी समजणारं मन तू दे. ओके, वचन 1 पासून पुढे मी वाचतो. म्हणून प्रियजन हो, ज्या तुमच्याकडे माझे लक्ष लागून राहिले आहे व जे तुम्ही माझा आनंद व मुकुट आहात, त्या माझ्या प्रिय बंधूंनो, तुम्ही प्रभूमध्ये तसेच स्थिर राहा. मी युवदेला विनंती करतो व सुंतुखेला विनंती करतो की तुम्ही प्रभूच्या ठायी एकचित्त व्हा. आणि तसेच हे माझ्या खऱ्या सोबत्या, मी तुलाही विनवितो की ह्या ज्या स्त्रियांनी माझ्या बरोबर आणि क्लेमेंत व ज्यांची नावे जीवनाच्या पुस्तकात आहेत असे माझे सहकारी, यांच्याबरोबर सुवार्तेच्या कामी श्रम केले, त्यांना सहाय्य कर. प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा. पुन्हा म्हणेन, आनंद करा. तुमची सहनशीलता सर्वांना कळून येऊ. प्रभू समीप आहे. देवबाप करो वाचलेलं हे वचन आपल्यासाठी आशीर्वादाचं करू. अगदी शेवटच्या भागामध्ये आपण आहोत आणि आता पौल जो आहे त्याचं पत्राच्या अगदी शेवटास तो आलेला आहे. अनेक गोष्टी त्याने आतापर्यंत फिलिपिकरांना सांगितल्या, त्याच्या भावना त्याने व्यक्त केल्या आणि त्याच प्रकारे आता शेवटच्या भागाकडे येत असताना काही महत्वाच्या बाबींकडे तो पुन्हा फिलिपिकरांचं आणि त्यासोबतच आपलं सुद्धा तो लक्ष वेधून घेऊ इच्छितो आणि त्याकडे आपण लक्ष केंद्रित करणार आहोत. सगळ्यात अगोदर हा जो संदर्भ जिथे पौल बोलत आहे, अध्याय 4चा संदर्भ, जर त्याचं जर आपण महत्व जर पाहिलं तर मुळात हा संदर्भ आपल्याला कशाबद्दल सांगतो, तर त्याच्याबद्दल आपल्याला वचन 9 शिकवेल, जिथं आपल्याला अशा प्रकारे सांगितलेलं आहे की माझ्यापासून जे तुम्ही शिकलात, जे स्वीकारले व माझे जे ऐकले पाहिले ते आचरत राहा. हा संदर्भ जो आहे तो आपल्याला आता काय करायचं आहे, आतापर्यंत काय शिकवलेलं आहे आणि आता ते कसं लागू करायचं, त्या लागू करण्याबद्दल मार्गदर्शन करणारा हा संदर्भ आहे. आणि म्हणूनच वचन 9 मध्ये तो म्हणतो की आचरत राहा. आणि म्हणूनच लागू करण्याच्या दृष्टिकोनातून आपण या संदर्भाकडे पाहणार आहोत. विशेष करून काही महत्वाच्या ज्या संकल्पना आहेत, ज्या अगदी सुरुवातीपासून आपण अभ्यासत आलेलो आहोत, पुन्हा आपण त्याकडे पाहणार आहोत. कारण ज्यावेळेस लागूकरण आपण म्हणतो तर पुन्हा आपल्याला आतापर्यंत काय शिकलेलो आहे त्याकडे सुद्धा लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. आणि पौल आता अनेक गोष्टी बोलतो आणि मग लागू करण्याकडे तो येतो. आणि म्हणून ज्यावेळेस तो सुरुवात करतो विशेष करून या संदर्भाची, तो सुरुवात करत असताना म्हणून या शब्दाने सुरुवात करतो. आणि आपल्याला माहित आहे की ज्यावेळेस म्हणून हा शब्द येतो किंवा अशा प्रकारचे जे शब्द येतात पवित्र शास्त्रामध्ये वापरण्यात आलेले आहेत, त्यावेळेस आपल्याला थांबायला पाहिजे तिथं आणि हे पाहायला पाहिजे की हा जो म्हणून शब्द आहे तो आपल्याला कशाबद्दल मार्गदर्शन करत आहे. कारण अ, पौलाचे ज्यावेळेस पत्र आपण अभ्यासतो पुष्कळ ठिकाणी, त्या प्रत्येक पत्रामध्ये तो वारंवार या शब्दाचा उपयोग करताना आपल्याला दिसतो. म्हणून 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 आणि इतरही पुस्तकांमध्ये आपल्याला पाहायला भेटतो. परंतु ज्यावेळेस आपण इथं म्हणून या शब्दाबद्दल पाहतो तर म्हणून हा असा शब्द आहे जो जणू काय दोन विचारांना जोडणारा एक पूल आहे. आणि तो आपल्याला अगोदर काय बोलण्यात आलेला आहे त्याच्याकडे आपलं लक्ष वेधून घेतो. आणि म्हणून हा जो शब्द आहे तो आता आपल्याला पूर्ण आतापर्यंत पौलाने काय सांगितलेलं आहे त्याची आठवण करून देणारा हा शब्द आहे. आणि म्हणून आपण थोडं त्याबद्दल आपण बारकाईने पाहूया आणि मग आपण या संदर्भाकडे येऊया. सगळ्यात अगोदर म्हणून हा शब्द जो आहे तो आपल्याला अगदी अध्याय 1 कडे घेऊन जातो, जिथं पौल अगदी सुरुवातीला
याची आठवण करून देतो की नाही, जे प्रियजन आहेत, पवित्र जन ख्रिस्ता ठाई झालेले, त्या पवित्र जनांना हे पत्र लिहिण्यात आलेलं आहे. त्यांच्या विशेष करून आपल्याला पाहायला भेटतं पहिले जे 2 वचन आहेत त्याची आठवण करून देतं आपल्याला. आणि 3 ते 11 या वचनामध्ये तो अगदी स्पष्ट रीतीने त्या मंडळीबद्दल बोलत असताना तो कृतज्ञता व्यक्त करतो की नाही, त्यांची सहभागिता कशा प्रकारे सुवार्तेच्या कार्यामध्ये आहे. आणि किती ही अनमोल गोष्ट आहे की ते सुवार्तेच्या कार्यामध्ये जणू काय पौलाच्या खांद्याला खांदा लावून ते कार्य करत आहे. पुढे तो आणखी आपल्याला पाहायला भेटतं, विशेष करून वचन 10 मध्ये येत असताना तो त्यांना स्पष्ट करतो की जे श्रेष्ठ ते तुम्ही पसंत करावं, नाही का. तुम्ही ख्रिस्ताच्या दिवसासाठी निर्मळ व निर्दोष असावं. आणि मग हे श्रेष्ठ काय आहे त्याच्यावर आधारित तो त्याचा उपदेश सुरू करतो. आणि आपल्याला माहित आहे की ते श्रेष्ठ त्या सुवार्तेमध्ये आपल्याला सापडतं. आणि ते श्रेष्ठ काय आहे तो पुढे अगदी हळुवारपणे प्रगट करत नेतो. आणि मग अध्याय 2 मध्ये आपण येत असताना तो पुढे त्यांना मार्गदर्शन करतो त्या श्रेष्ठतेबद्दल. आणि त्या श्रेष्ठतेबद्दल बोलत असताना तो म्हणतो की श्रेष्ठ काय आहे, तो गौरवी ख्रिस्त आहे. श्रेष्ठ काय आहे, त्याची महान सुवार्ता आहे. श्रेष्ठ काय आहे, त्याची मंडळी आहे. आणि मग मंडळीबद्दल बोलत असताना अध्याय 2 मध्ये तो मंडळीच्या ऐक्याबद्दल बोलतो, नाही का. आणि मग काही उदाहरणं तो देतो की जर मंडळीमध्ये ऐक्य पाहिजे तर आपल्याला पाहायला भेटतं की तुम्हाला तुमच्यामध्ये लीनता असायला पाहिजे, नाही का. आणि लीनता असेल तर तुम्ही एकमेकांना आपल्यापेक्षा श्रेष्ठ मानाल. आणि जर तुम्ही एकमेकांना आपल्यापेक्षा श्रेष्ठ मानाल तर मंडळीमध्ये ऐक्य राहील. आणि मग तो म्हणतो की तुम्हाला सर्वश्रेष्ठ उदाहरण मी दाखवतो ते म्हणजे काय, ख्रिस्त. आणि तो कशा प्रकारे नम्रतेने जगला आणि कशा प्रकारे त्याचं ऐक्य आहे, त्याचं सौम्यतेचं उदाहरण ते आपल्या समोर ठेवतो. त्यानंतर तो स्वतःचं पण उदाहरण ठेवतो. आणि मग तिमथ्याचं उदाहरण तो ठेवतो की कशा प्रकारे जणू काय त्याने सुद्धा स्वतःला वाहून घेतलेल्या सुवार्तेसाठी. आणि तो म्हणतो की त्याच्यासारखा दुसरा मला कोणी सापडला नाही म्हणे, माझ्यासारखा विचार करणारा. आणि खऱ्या रीतीने तिमथी तसाच होता. आणि मग एक प्रदीप त्या मंडळीतील एक पाळक, एक सेवक म्हणून आपल्याला दिसतो, जो अगदी अगदी जीव धोक्यात घालून सुद्धा सुवार्तेच्या कार्यात लढताना दिसत आहे. अनेक गोष्टी तो बोलतो. एवढंच नाही तर मग अध्याय 3 मध्ये येत असताना तो पुन्हा त्यांना अ, आनंद करण्यासाठी उत्तेजित करतो. आणि मग लगेच तो काय करतो, सावधानतेचा इशारा तो देतो की सावध असा. आणि अ, आपल्याला माहित आहे त्या मंडळीमध्ये चालू असलेल्या त्या सर्व गोष्टींबद्दल तो फार चिंताक्रांत असतो. आणि या सगळ्या गोष्टीबद्दल बोलत असताना आपल्याला पाहायला भेटतं की तो म्हणतो की सावध असा त्या सर्व खोटे शिक्षण देणाऱ्या लोकांबद्दल. आणि त्यांना फार कडक शब्दात तो इथे स्पष्ट करतो. आणि या सगळ्या गोष्टीबद्दल बोलत असताना त्याच्यासोबत ते म्हणतो की तुम्ही सावध असा. आणि दुसरीकडे तो त्यांना याची आशा पण देतो, याची खात्री पण देतो की आपण ख्रिस्त येशूवर विश्वास ठेवणारे लोक आहोत. आपण देहावर भरोसा ठेवणारे नाहीत. आणि अनेक गोष्टी तो मग अध्याय 3 मध्ये बोलतो. आणि मग शेवटी येत असताना सगळ्यात शेवटी आपल्याला पाहायला भेटतं की तो त्याचं ख्रिस्ताचं गौरवी पण तो प्रगट करतो, नाही का. की नाही, तो म्हणतो की ख्रिस्त हा लाभ प्राप्त व्हावा म्हणून मी सर्व गोष्टी हानीच्या समजतो, नाही का. आणि मग अनेक स्वाती सिस्टर तुमचा फोन म्यूट करा. स्वाती सिस्टर मागील फोन गोष्टींकडे म्यूट करा. दुर्लक्ष करून पुढील गोष्टींकडे लक्ष लावून तो म्हणतो की आता मी जे वरील पाचारण आहे वचन 14 मध्ये त्या संबंधीचे बक्षीस मिळवण्यासाठी मर्यादेवरील खुणेकडे मी धावतो म्हणे. आणि हेच एक माझं काम आहे. आणि यातून तो मंडळीला त्याची आठवण करून देत आहे की अशी तुमची चित्तवृत्ती असावी. वचन 15 मध्ये तो म्हणतो. आणि मग तो आणखी पुढे स्वतःचं अनुकरणीय उदाहरण देतो. आणि तो म्हणतो की माझे तुम्ही अनुकारी व्हा, नाही का. कशा प्रकारे तो ख्रिस्त जगला, ख्रिस्त त्याने गाजवलेला आहे. तो त्यांच्यामध्ये राहत असताना त्यांचं जीवन कसं एक कित्ता म्हणून होतं. आणि तो म्हणतो की तुम्ही ते पाहिलेलं आहे. आता त्याप्रमाणे तुम्हालाही चालायचं आहे. आणि अनेक गोष्टी बोलत असताना तो म्हणतो की काही लोक ख्रिस्ताच्या वधस्तंभाचे वैरी सुद्धा आहेत. आणि त्यांच्यापासून आपल्याला सावध राहिलं पाहिजे. आणि या सगळ्या गोष्टीबद्दल बोलत असताना तो आता काय करतो की तो त्यांना स्पष्ट करतो की नाही, आपलं नागरिकत्व तर ह्या भूतलावर नाहीये.
आपलं नागरिकत्व स्वर्गात आहे, तिथून प्रभू येणार आहे का, जो तारणार आहे त्याची वाट आपण पाहत आहोत. आणि या सगळ्या गोष्टीबद्दल बोलत असताना तो म्हणतो की या सगळ्या गोष्टी जो आहे तो आपल्या सामर्थ्याने सर्व काही आपल्या स्वाधीन करण्यास तो समर्थ आहे म्हणे. एक दिवस असे येणार आहे की आपली नीच अवस्थेतील शरीर तर स्वतःच्या गौरव अवस्थेतील शरीरासारखं व्हावं, म्हणून तो त्याचं काय करेल म्हणे, रूपांतर करेल. ती महान आशा तो स्पष्ट करतो आणि मग तो पुढील गोष्ट बोलत आहे. म्हणून अनेक गोष्टी बोलल्यानंतर तो इथे येतो आणि मग तो म्हणतो की म्हणून, का बरं? कारण एकतर म्हणून हा जो शब्द आहे तो आपल्याला या सावधानतेबद्दलची आठवण करून देणारा शब्द आहे. कारण त्या मंडळीमध्ये काही गोष्टी चालू होत्या, जिथं खोटं शिक्षण पण चालू होतं. जे यहुदी धार्मिक पुढारी आहेत ते चुकीच्या पद्धतीने मंडळीला बहकवण्याचा प्रयत्न करत होते. तर दुसरीकडे त्या मंडळीमध्ये अ, वादविवाद पण होता, जो आपल्याला पुढे अ, वचन 2-3 मध्ये पाहायला भेटणार आहे. परंतु ज्यावेळेस तो इथं म्हणतो म्हणून, तर तो शब्द आपल्याला त्या सर्व गोष्टींची आठवण करून देणारा शब्द आहे. आणि विशेष करून तो आपल्याला हे स्पष्ट करतो की नाही, आता आपल्याला काय करायला पाहिजे मंडळी म्हणून, आपलं जीवन कसं असायला पाहिजे. ज्यावेळेस तो या वचनाची सुरुवात करतो, तर विशेष करून या वचनामधून तो जे महत्वाचं सत्य ज्याचं लागूकरण करणं आपल्याला गरजेचं आहे ते सांगत आहे. ते म्हणजे काय, तुम्ही प्रभूमध्ये तसेच स्थिर राहा. सगळ्यात पहिला बोध किंवा सगळ्यात पहिली जबाबदारी तो आपल्यावर आणि मंडळीला त्याची आठवण करून देत आहे, ते म्हणजे प्रभूमध्ये तसेच स्थिर राहा. आणि याच्याकडेच आपण सगळ्यात अगोदर आपलं लक्ष केंद्रित करणार आहोत. आणि त्यासाठी आपल्याला हे वचन सुरुवातीपासून पाहणं गरजेचं आहे. म्हणून या शब्दाबद्दल आपण शिकलो. तो म्हणतो, प्रियजन हो, ज्या तुमच्याकडे माझे लक्ष लागून राहिले आहे व जे तुम्ही माझा आनंद व मुकुट आहात. आता इथं काही जर शब्दांकडे आपण लक्ष केंद्रित केलं तर इथं दोनदा तो प्रियजन हा शब्द वापरतो. विशेष करून अगोदर तो प्रियजन म्हणतो आणि नंतर तो प्रिय बंधूंनो म्हणतो. आणि दोन्ही शब्द जे आहे ते एकाच अर्थाने तो वापरतो. परंतु ज्यावेळेस तो दोनदा या शब्दाबद्दल बोलत आहे तर इथं त्याची आपुलकी आपल्याला पाहायला भेटते. त्याचं जी जवळीकता आहे मंडळीबद्दलची त्याबद्दल आपल्याला इथं शिकायला भेटतं. आणि तो नाही का फक्त असं कोरड्या शब्दांनी तो बोलत नाही, तर तो म्हणतो की माझ्या प्रिय बंधूंनो, नाही का, प्रियजन हो आणि माझ्या प्रिय बंधूंनो, हे अगदी जिव्हाळ्याचं नातं आहे. जसं जसं आपण म्हणतो नाही का, अगदी माझा रक्ताचा भाऊ जसा, नाही का, जणू काय तशा प्रकारे पाऊल मंडळीतील त्या बंधू भगिनींकडे त्या भावा बहिणींकडे तो पाहत आहे. आणि ज्यावेळेस तो याकडे पाहतो तर तो जणू काही एक वास्तविकता त्यांच्या समोर ठेवत आहे यातून, की नाही, की आपण फिलिप्पे येथील मंडळी, तो म्हणतो की तुम्ही वेगळे नाही, मी वेगळा नाही, तर आपण ख्रिस्तामध्ये जोडल्या गेलेला आहोत. ख्रिस्ताच्या महान सुवार्तेने आपण तारले गेलेले लोक आहोत. आपला तारणारा एक आहे. आपला पिता एक झालेला आहे. आपण अ, आपले नागरिकत्व सुद्धा एक आहे. आणि आपल्याला आपल्याला मिळालेला आत्मा एक आहे. आपली आशा एक आहे. आणि एवढंच नाही, तर आपल्याला पाहायला भेटतं की आपला मस्तक तो एक आहे. आणि ह्या प्रकारे तो जणू काय फिलिप्पे येथील मंडळीला त्याच्या त्या ऐक्यतेची ते आठवण करून देत आहे. आणि मग या सगळ्या गोष्टी बोलल्यानंतर तो पुढे जातो आणि तो म्हणतो की ज्या तुमच्याकडे माझे लक्ष लागून राहिले आहे, ज्या तुमच्याकडे माझे लक्ष लागून राहिले आहे. हा अशा प्रकारचा शब्द आहे जसा अ, जसा जसा मुलगा शाळेत जातो, नाही का, आणि शाळेत गेल्यानंतर तो मुलगा घरापर्यंत येईपर्यंत जसा बाप त्याची वाट पाहतो आणि किंवा आई त्याची वाट पाहते, नाही का, आणि सर्व गोष्टीमध्ये कुठं तो पडतो की काय किंवा कसा काय येईल तो माहित नाही, कसा त्याचा प्रवास होईल, नाही का? अशा प्रकारचा हा शब्द आहे. आणि तो मंडळीकडे तशाच प्रकारे पाहत आहे. तो म्हणतो की ज्या तुमच्याकडे माझे लक्ष लागून राहिले आहे. फिलिपेकरांसाठी पौलाने जणू काय त्याच्या हृदयात एक विशेष स्थान त्यांना दिलेलं होतं. त्याचं जर हृदय आपण जर खोलून पाहिलं पौलाचं,
तर जणू काय त्या फिलिप्पेकरांच्या आनंदाने ते भरून गेलेलं आहे. अगदी सरळ रीतीने नाही का? आणि जणू काय आपल्याला पाहायला भेटतं, की का बरं तो इतका त्यांच्याबद्दल आवेशी आहे? का बरं तो इतका त्यांच्याबद्दल आनंदी आहे आणि इतका तो विचार करत आहे आणि इतका जवळीकतेने तो बोलत आहे. कारण अ, कारण त्याला याची जाणीव आहे, की ख्रिस्तामध्ये आपण सर्वजण एक आहोत, एक शरीर आहोत आणि एका शरीराचा एक भाग या नात्याने आपण आपल्या शरीराची काळजी घ्यायला शिकलो पाहिजे. आणि जसं आपण आपल्या अगदी नखांपासून आपल्या केसांची काळजी घेतो आपण नाही का? आणि आपण सर्व गोष्टींकडे लक्ष देतो. जणू काय पाऊल त्याच दृष्टिकोनातून पाहत आहे. आणि विशेष करून तो पुढे ज्यावेळेस आपण त्याच्याकडे पाहतो, तर तो म्हणतो, की अ, तुम्ही जे आहात, तुम्ही माझा आनंद आणि माझा मुकुट आहात म्हणे. तुम्ही माझा आनंद आहात. अगदी फिलिप्पेकरांबद्दल विचार करत असताना तो वारंवार ह्या शब्दाचा उपयोग करताना दिसतो. अध्याय 1 मध्ये सुद्धा तो त्यांच्याबद्दल बोलत असताना आनंद व्यक्त करतो आणि आपल्याला पाहायला भेटतं, की तो फार समाधानी आहे त्यांच्याबद्दल. कारण त्यांची सुवार्तेमधील जी सहभागिता आहे आणि अ, नाही का त्यांची जी जी वृत्ती ख्रिस्ताप्रती आहे आणि जी विचारधारा त्यांची अगदी सरळतेने आहे. या सगळ्या गोष्टीकडे पाहून तो फार आनंदी आहे. कारण एकतर ते ख्रिस्तामध्ये विश्वासात आलेले आहेत, ते विश्वासणारे आहेत आणि एवढंच नाही, तर ते ख्रिस्तासाठी स्थिर उभे राहिलेले आहेत. जरी त्यांना काही गोष्टींना तिथं सामोरं जावं लागत आहे. कारण एकतर रोमी साम्राज्यानुसार आपल्याला पाहायला भेटतं, की तो जो सम्राट आहे, तोच त्यांच्यासाठी प्रभू होता. आणि त्याला सोडून जर कोणाला जर दुसऱ्याला जर प्रभू म्हणण्यात यायचं, तर त्याला ते सोडत नसायचे. कुणीच सोडत नसायचे आणि रोमी साम्राज्यानुसार आणि रोमी साम्राज्यात राहणाऱ्या लोकांसाठी तो सम्राट एक अभिमानाचं स्थान होतं. आणि ख्रिस्ताची मंडळी म्हणून फिलिप येथील ही मंडळी ह्या गोष्टी कधीच स्वीकारणार नाही. आणि म्हणून पुष्कळ अंशी तो प्रभाव सुद्धा त्या मंडळीवर होता, जिथं आपल्याला पाहायला भेटेल, की ती त्रासातून पण चाललेली मंडळी होती. दुसरीकडे आपल्याला पाहायला भेटतं त्या मंडळीवर खोटे शिक्षक सुद्धा अ, वा शिरलेले होते. वेगवेगळ्या प्रकारे ते फसवण्याचा प्रयत्न करत होते. त्या मंडळीमध्ये वादविवाद पण सुरू होता आणि ह्या सगळ्या गोष्टी असताना सुद्धा आता ह्या शत्रुत्वाने ती घेरलेली आहे आणि तिथं मात्र आपल्याला पाहायला भेटतं, की ती स्थिरतेने सुवार्तेच्या कार्यामध्ये कसा सहभाग घेता येईल, त्याच्यासाठी झटणारी ती मंडळी होती. आणि पौल त्या सर्व गोष्टी लक्षात ठेवतो आणि तो म्हणतो, की नाही, तुम्ही माझा आनंद आहात. पौलासाठी हा मोठा आनंद घेऊन येणारी गोष्टी होती, की यार त्या परकीय भागात, त्या अशा स्थितीमध्ये ती मंडळी स्थिर आहे. आणि पुढे तो म्हणतो, की तुम्ही माझा मुकुट आहात म्हणे. तुम्ही माझा आनंद आणि मुकुट आहात. आता मुकुट ज्यावेळेस या शब्दाबद्दल पाहतो तर रोमी लोकांसाठी आणि विशेष करून त्या मंडळीसाठी एक काहीतरी असं रहस्यमय बाब नव्हती, नाही का? आज मुकुट म्हटल्यानंतर आपल्याला लगेच असं आठवल, की अरे नाही, नाही, मी ख्रिस्तामध्ये तारल्या गेलेलो आहे आणि मी विश्वासणारा आणि माझ्यासाठी आता सोन्याचं एक मोठा असा मुकुट तिथं बनवून ठेवलाय आणि मी गेल्यानंतर मला एक सोन्याचं मुकुट मिळणार आहे. नाही, नाही. इथे ज्यावेळेस तो मुकुट म्हणत आहे, तर आपल्याला त्या संस्कृतीबद्दल विचार करणं गरजेचं आहे. मुकुट हा जो शब्द आहे, तो आपल्याला त्या मैदानी खेळांची आठवण करून देतो. ॲथलीट आपण म्हणतो नाही का, जिथं मैदानी खेळ खेळले जायचे रोमी साम्राज्यामध्ये आणि करिंद भागामध्ये आणि विविध भागामध्ये. जसं जसं आपण म्हणतो की धावणे, धावण्याची शर्यत आपण म्हणतो किंवा अशी इतरही मैदानी खेळ खेळले जायचे. खास करून धावण्याची शर्यत जर आपण पाहिलं तर ज्यावेळेस ती धाव तो जो धावणारा आहे, धावपटू आहे, ज्यावेळेस तो पूर्ण करायचा, त्यावेळेस त्याला एक हार दिला जायचा आणि त्याच्या डोक्यात एक मुकुट घालण्यात यायचा. हे त्याच्यासाठी एक सन्मानाची गोष्ट होती आणि त्याने ती धाव संपवलेली आहे आणि त्याने तो खेळ जिंकलेला आहे. त्यामुळे त्याला तो सन्मानित करण्यात आलेला आहे. एक सन्मानाची गोष्ट होती आणि पौल ज्यावेळेस मंडळीकडे पाहतो आणि मंडळीला तो म्हणतो, की तुम्ही
माझा मुकुट आहे. तर एक तर विजयाबद्दल मुकुट आपल्याला आठवण करून देतं. तर जणू काय पाऊल म्हणतो, की जी धाव मी सुरू केलेली आहे, जणू काय मी तुमच्याकडे पाहत असताना आता मला असं दिसत आहे, की मी माझी धाव पूर्ण केलेली आहे. कारण तुमचं जीवन जे प्रभूमध्ये मुळावलेलं दिसत आहे दिवसेंदिवस. तुम्ही जे ख्रिस्ताच्या कृपेत, ज्ञानात वाढत आहात, तुमच्यामध्ये जरी शत्रुत्वाने पूर्ण घेरलेले तुम्ही आहात, तरी तुम्ही स्थिर उभे आहात. तुम्ही सुवार्थीच्या कार्यात तुम्ही उभे असताना ते जे कार्य मी पाहत आहे, त्याकडे पाहून मला तो अभिमान वाटत आहे. तुम्ही माझा अभिमान आहे. तुम्ही माझा सन्मान आहात. आणि जणू काय त्याकडे पाहून आता पाऊल जो अगोदर म्हणत आहे, अगोदरच्या अध्यायामध्ये, की मी धावत आहे म्हणे त्या बक्षिसासाठी. बरोबर? तिसऱ्या अध्यायामध्ये तो म्हणतो, की मी ती धाव जे आहे, जे वरील पाचारण आहे, त्या संबंधीचं बक्षीस मिळवण्यासाठी मर्यादेवरील खुणेकडे मी धावतो म्हणे. आणि हेच एक माझं काम आहे. आणि इथं आता मात्र तशाच प्रकारे तो बोलतो. तो म्हणतो, की तुम्ही माझे मुकुट आहात. आणि जणू काय अशा प्रकारे दाखवलं, की मी माझी धाव आता जणू काय पूर्ण केली. जणू काय अशा प्रकारचा सेन्स इथे आपल्याला दिसेल. अशा प्रकारे हे वचन आपल्याला मार्गदर्शन करेल आणि जणू काय तो म्हणतो, की माझे जे श्रम आहे तुमच्यातील ते व्यर्थ नाही. कारण तुमच्यामध्ये मला ते फळ दिसत आहे. जणू काय त्यांनी पौलापासून जे वचन ऐकलं ते त्याची जणू काय ती त्याची धाव त्यांच्या समोर पोहोचलेली आहे. आणि त्याचा परिणाम म्हणजे फिलिppe कर जे आहेत अगदी स्थिरतेने पुढे चाललेले आहेत त्यांच्या त्यांच्या जीवनातून आणि सर्वतोपरी ते सुवार्थीच्या कार्यात सहभागी पणाने ते कार्य करत आहेत. आणि या सगळ्या गोष्टी पौलासाठी मुकुटासारख्या होत्या, सन्मान देणाऱ्या होत्या. आणि मग सरते शेवटी तो पुढे शेवटी म्हणतो, की तुम्ही प्रभूमध्ये तसेच स्थिर राहा. तुम्ही प्रभूमध्ये काय व्हा म्हणे? तसेच स्थिर राहा. आणि हीच अ, पहिला बोध तो या मंडळीला करत आहे. तुम्ही प्रभूमध्ये तसेच स्थिर राहा. आणि तो पहिला बोध आपल्याला अनेक गोष्टी शिकवेल. का बरं स्थिर राहणं गरजेचं आहे. अ, स्थिर जर राहिलं नाही तर त्याचा परिणाम काय होऊ शकतो. उदाहरणार्थ एखादा जो व्यक्ती आहे तो एका भयंकर अशा पुरामध्ये अडकलेला आहे आणि तो पुरामध्ये अडकल्यानंतर आपल्याला पाहायला भेटतं की त्याच्यासाठी सगळ्यात सगळ्यात महत्वाची बाब ही आहे की सगळीकडून लाटा येत आहेत आणि लाटा येत असताना त्याचं मन शांत पाहिजे, स्थिर पाहिजे. आणि स्थिर असताना सुद्धा तो योग्य रीतीने त्या सगळ्या गोष्टीमध्ये अगदी खंबीरपणे कशा प्रकारे तो त्या किनाऱ्याला येऊ शकेल त्याच्यासाठी तो प्रयत्नशील राहिला पाहिजे, नाही का? परंतु आपल्याला माहित आहे त्या लाटा पाहून पुष्कळदा डगमगून जातो आणि ज्यावेळेस तो ढळतो त्यावेळेस तो पूर्णपणे स्वतःला झोकून देतो, नाही का? परंतु इथं पाऊल ज्यावेळेस स्थिरता म्हणतो, नाही का? आणि पहिल्या वेळेस तो बोध करत आहे तर नक्कीच इथं आपल्याला अनेक गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. तो म्हणतो की तुम्ही स्थिर राहा. तसेच या शब्दाद्वारे तो सुरुवात करतो, नाही का? तुम्ही प्रभूमध्ये तसेच स्थिर राहा. आता तसेच हा शब्द आपल्या समोर विशेष करून अनेक गोष्टी शिकवेल. हा शब्द आपल्याला सगळ्यात अगोदर अ, पौलाने स्वतःबद्दल जे सांगितलं नाही का अगोदरच, नाही का, त्याची आठवण करून देतो तो, की कशा प्रकारे सुवार्थेच्या कार्यामध्ये पौल स्थिर होता. आणि पौल अगोदर म्हणतो की तुम्ही माझे अनुकरी व्हा, नाही का? आणि त्याने कशा प्रकारे त्याचं जीवन जगलेलं आहे, तो कशा प्रकारे देवाच्या इच्छेच्या अधीन होता. आणि तो या सगळ्या स्थितीमध्ये स्थिर तो उभा होता आणि त्याने एक कित्ता त्या मंडळी समोर ठेवलेला आहे. तसंच तुम्ही प्रभूमध्ये काय व्हा म्हणे? स्थिर राहा. आता स्थिर राहणं हा जो शब्द आहे तिथं जो मूळ जो शब्द वापरण्यात आलेला आहे खऱ्या रीतीने तो शब्द आपल्याला ती जी भाषा आहे ती मिलिटरी भाषा आहे. अ, ती मिलिटरी भाषा आहे ती स्थिर उभं राहणं, स्थिर राहा. तो अशा प्रकारे आहे जसा एक मिलिटरी जो अधिकारी आहे तो त्या युद्ध करणाऱ्या सैनिकांना तो आज्ञा करतो, आदेश देतो, की तुम्ही ज्या युद्ध लाईनीवर उभे आहात त्या ठिकाणाहून हलू नका.
तिथं तुम्ही स्थिर उभे राहा, नाही का? तशा प्रकारचा हा शब्द आहे की त्या युद्धात तुम्ही टिकून राहा. आणि ज्यावेळेस तो स्थिर उभं राहण्याबद्दल बोलतो, तर या या पुस्तकातच अनेक वेळा स्थिर उभं राहणं याबद्दल त्याने मार्गदर्शन केलेलं आहे आणि पुन्हा त्याची तो आठवण करून देतो. का बरं स्थिर उभं राहणं गरजेचं आहे? त्यांनी स्थिर उभे राहणे त्याची का गरज होती? त्याचं एक उत्तर आपल्याला मग अध्याय 3 आणि वचन 18 देईल. आहे का? तिथं वचन 18 आपल्याला त्याबद्दल मार्गदर्शन करेल, जिथं सांगितलेलं आहे की पुष्कळ जण असे आहेत जे ख्रिस्ताच्या वधस्तंभाचे वैरी आहेत आणि ते मंडळीमध्ये आहेत. ते ख्रिस्ताच्या वधस्तंभाचे वैरी आहेत आणि जर ते ख्रिस्ताच्या वधस्तंभाचे वैरी आहेत, तर ते तुमचे सुद्धा वैरी आहेत आणि ते तुम्हाला तुमचा तुमचा द्वेष करतील, तुमच्या विरुद्ध वागतील, तुमच्याशी शत्रुत्व करतील आणि चुकीच्या पद्धतीने तुम्हाला ख्रिस्ताच्या वधस्तंभापासून बहकवण्याचा प्रयत्न करतील. आणि पाऊल या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवूनच तो बोलत आहे की नाही, तुम्ही स्थिर उभं राहा, कारण तुम्ही पूर्ण शत्रूंनी भरलेले आहात. काही क्रूसाचे वैरी आहेत आणि या धोक्यामुळे त्यांना ठामपणे उभे राहण्याची गरज होती. आणि पाऊल त्यांना याची आठवण करून देत आहे की ते आध्यात्मिक युद्धात आहे, त्याद्वारे तो त्याची आठवण करून देत आहे, नाही का? आणि अगदी पहिल्या त्या ओळीमध्ये, पहिल्या लाईनीमध्ये लढणारे जे सैनिक असतात, नाही का, तशा प्रकारे तुम्ही अगदी ठामपणे त्या युद्धात स्थिर उभा राहा म्हणे, कारण तुम्ही या भ्रष्ट आणि देवहीन संस्कृतीमध्ये आहात. त्यांनी तुम्ही वेढल्या गेलेले आहात. आणि पहा, या सगळ्या स्थितीमध्ये तुम्ही तुमचं स्थान कधी सोडू नका. प्रभूमध्ये त्यांनी स्थिर राहावं. त्यांचं स्थिर उभं राहणं कुठं आहे? कशात तुम्ही स्थिर उभं राहा? तुम्ही स्वतःच्या बळाने, स्वतःच्या अधिकारामध्ये किंवा स्वतःच्या ताकदीमध्ये नाही, प्रभूमध्ये तुम्ही स्थिर उभं राहा म्हणे, प्रभूमध्ये. का बरं? कारण तुमच्या स्थिरतेचं खरं कारण प्रभू आहे. स्थिर उभं राहण्याचा पाया स्वतः देव आहे. आणि आपल्याला माहित आहे की तुम्ही कशात स्थिर उभं राहा मग? देवाने ज्या गोष्टी आपल्याला पुरवलेल्या त्यामध्ये देवाने त्याची महान सुवार्ता दिली, त्याचं महान सत्य त्याने प्रगट केलं, त्याचं अनमोल वचन त्याने आपल्याला दिलेलं आहे. त्या वचनामध्ये तुम्ही खंबीर उभे राहा, स्थिर उभे राहा. कारण खोटे शिक्षण देणारे, चुकीच्या पद्धतीने बोलणारे आणि ख्रिस्ताच्या वधस्तंभाचे वैरी उठलेले आहेत. एवढंच नाही तर हे जग सुद्धा तुमचा द्वेष करणार आहे. तुम्ही त्याच्या मध्ये तुम्ही स्थिर उभं राहा. देवाने अनेक आपल्याला साधनं पुरवलेली आहेत. त्या सर्व गोष्टींमध्ये आपण पाहायला भेटतं की आपण स्थिर उभं राहू. प्रभूमध्ये स्थिर उभं राहणं आपल्याला त्याच्याबद्दल आठवण करून देतं. ते केवळ आणि केवळ देवावर आणि देवामध्ये, नाही का, त्यांनी स्थिर उभं राहावं ख्रिस्ताच्या साक्षीसाठी, नाही का? ख्रिस्ताच्या साक्ष देण्यासाठी, ख्रिस्ताची महान सुवार्ता गाजवण्यासाठी. तर मग हा जो पहिला बोध आहे त्याकडे पाऊल आपलं लक्ष वेधून घेतो. त्यानंतर लगेच दुसऱ्या बोधाकडे आपण जातो आणि तो दुसरा बोध म्हणजे वचन 2 आणि 3 आपल्या समोर देतो. तो म्हणजे काय? एक चित्त व्हा आणि इथं वचन 3 मध्ये सांगितलंय त्यांना सहाय्य कर. आता ह्या बोधाकडे आपण लक्ष देत असताना काही महत्वाची गोष्ट आपल्याला पाहायला भेटते की का बरं पॉल अध्याय अध्याय 2 ची सुरुवात करत असताना तो प्रीतीबद्दल बोलतो. अगदी सुरुवातीपासूनच जर तुम्ही पाहिलं तर अध्याय 1 मध्येच तो का बरं इथं प्रार्थना करत आहे. सगळ्यात अगोदर त्याची जी प्रार्थना आहे बघा, इथं वचन 9 मध्ये, अध्याय 1 वचन 9 आणि 10 मध्ये तो म्हणतो की माझी अशी प्रार्थना आहे की तुमची प्रीती ज्ञानाने व सर्व प्रकारच्या विवेकाने उत्तरोत्तर अतिशय वाढावी. का बरं त्यांच्या प्रीतीसाठी तो प्रार्थना करत आहे? कारण आपल्याला अध्याय 4 आणि वचन 2, 3 देईल. कारण त्या मंडळीमध्ये खरी प्रीती अ, नाही का, काही लोकांमध्ये दिसत नव्हती. आणि काही लोकांमध्ये वादविवाद होता आणि विशेष करून तो अगदी आता त्याच तिथं त्यांच्या त्या समस्येवरच तो घाला करत आहे आणि तो अगदी बोट ठेवत आहे आणि तो अगदी स्पष्ट रीतीने त्या लोकांना त्याची जाणीव करून देत आहे, जे लोक त्या ख्रिस्ताच्या शरीराला डाग आणण्याचा प्रयत्न करत आहे. यातून आपल्याला अनेक गोष्टी शिकायला भेटतील. एक तर ख्रिस्ताच्या शरीरावर जो घाला करण्याचा प्रयत्न करतो, जो ख्रिस्ताच्या शरीराला विरूप करण्याचा प्रयत्न करतो, नाही का, तिथं आपल्याला त्याला योग्य रीतीने
ती समज द्यायला आपण शिकलो पाहिजे, त्याची जाणीव करून द्यायला आपण शिकलो पाहिजे. आणि तेच इथं तो करत आहे. तो आता म्हणतो, की मी युवदेला विनंती करतो व सुंतखेला विनंती करतो, की तुम्ही प्रभूच्या ठायी एकचित्त व्हा. आता दोन बहिणीबद्दल तो इथं बोलत आहे. आणि युवदे आणि विशेष करून सुंतुखी, या दोन बहिणीबद्दल आपल्याला इतरत्र कुठं जास्त माहिती भेटणार नाही. परंतु पाऊलच पुढं स्पष्ट करतो की ह्या दोन कोण आहेत. तर वचन 3 मध्ये तो ते स्पष्ट करतो की ह्या त्या मंडळीतील एकतर सदस्य होत्या, फिलिपे मंडळीतील. दुसरी गोष्ट, पौलाबरोबर सुवार्तेच्या कार्यामध्ये एक सहकारी म्हणून सुद्धा त्या होत्या. नक्कीच आपल्याला पाहायला भेटतं की पब्लिक मिनिस्ट्री किंवा जे म्हणतो ना आपण, त्या त्या कार्यामध्ये नाही, परंतु वेगवेगळ्या माध्यमांद्वारे त्या नक्कीच अगदी सरळ पुढं पावलाच्या पुढं होऊन त्या शिकवायला नव्हत्या, तर वेगवेगळ्या माध्यमांद्वारे त्या पौलाला मदत करणाऱ्या, पौलाच्या सेवेसाठी, पौल जी सेवा करत आहे त्याच्यासाठी हातभार लावणाऱ्या अशा त्या होत्या. आणि आपल्याला पाहायला भेटतं की त्यांच्याबद्दल तो बोलत आहे. आणि इथं आपण पाहत आहोत की तो म्हणतो की त्या पौलाबरोबर सुवार्तेच्या कार्यात त्या सहकारी होत्या. आणि ज्यांच्याबद्दल तो बोलत असताना तेवढंच नाही, तर ज्यावेळेस पौल त्या फिलिप येथे मंडळी होता, सुरुवातीला आला होता, त्यावेळी त्या मंडळीच्या कार्यामध्ये त्याने त्यांची तत्परता पाहिली की किती तत्परतेने त्या तिथं कार्य करत होत्या. कारण इथं वचन 3 मध्ये बोलत असताना तो म्हणतो की तसेच हे माझ्या खऱ्या सोबत्या, मी तुलाही विनंती करतो की ह्या स्त्रियांनी माझ्या बरोबर व क्लेमेंत व ज्यांची नावे जीवनाच्या पुस्तकात आहेत असे माझे सहकारी ह्यांच्या बरोबर सुवार्तेच्या कामी श्रम केले. मग हे श्रम कसे होते नाही का? अ, नक्कीच वेगवेगळ्या माध्यमांद्वारे त्यांनी ते श्रम केले. परंतु सगळ्यात मोठी समस्या इथे काय होती? काय ते शिक्षणाबद्दल चुकलेले होते का? किंवा सिद्धांताबद्दल त्यांचे मतभेद होते का? किंवा कोणत्या गोष्टीबद्दल त्यांच्यामध्ये काय काय घडलेलं आहे की जिथं पॉल बोलत आहे? तर नक्कीच त्याबद्दल नाही, तर त्यांच्या नात्यामध्ये आपल्याला दुरावा पाहायला भेटत आहे. या दोन बहिणींच्या नात्यांमध्ये अ, आपल्याला दुरावा पाहावयास मिळत आहे. कारण माहित नाही कोणत्या कारणावरून त्यांच्यामध्ये तो दुरावा होता किंवा ते मतभेद होते माहित नाही, परंतु ते मतभेद इतके जोरदार होते आणि इतके शिगेला ते पोहोचले होते की जणू काय त्यांच्यामध्ये जोरदार भांडण जणू काय झालेलं आहे. आणि इतकी वेळ येत आहे की पौल त्यांना सांगत आहे की तुम्ही एकचित्त व्हा. का बरं? कारण त्यांच्यामध्ये झालेला दुरावा हा जणू काय आता मंडळीच्या ऐक्यावर सुद्धा परिणाम करणारा होता. आणि म्हणूनच पौल मंडळीच्या ऐक्याबद्दल सुद्धा बोलत आहे. आणि म्हणून पौल त्यांना बोलत आहे की मी तुम्हाला विनंती करतो म्हणे बघा. मी योदेला विनंती करतो आणि सुंतुकीला विनंती करतो. अगदी वैयक्तिक रीतीने त्या दोघी बहिणींना तो विनंती करत आहे की तुम्ही एक चित्त व्हा. अगोदरच तो सांगत आहे. पाऊल अगदी स्पष्ट रीतीने त्याबद्दल सांगतो. त्या मंडळीमध्ये असणाऱ्या त्या कलहाबद्दल तो बोलतो की ह्या दोन महिन्यामध्ये आपल्याला पाहायला भेटतं दुरावा निर्माण झालेला आहे. आणि त्याचा परिणाम मात्र, त्याची झळ मात्र ख्रिस्ताच्या शरीराला पण भोगावा लागेल नाही का? आणि म्हणून पाऊलाची इच्छा आहे की तो जो कलह आहे, तो जो वादविवाद आहे, तो इतका पेटून जाऊ नये की ज्यामुळं आणखी समस्येला तोंड द्यावं लागेल नाही का? त्याच्या अगोदरच तो म्हणतो की नाही, मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही प्रभूच्या ठाई एकचित्त व्हा. इतर ठिकाणी सुद्धा पाऊल अशाच प्रकारे बोलतो. आणि विशेष करून पाऊल अगदी स्पष्ट करतो की हा जो कलह आहे किंवा हा जो वादविवाद किंवा हा कुठून उत्पन्न होतो नाही का, त्याबद्दल बोलत असताना पाऊल एफिस 4:31 मध्ये तो बोलतो की सर्व प्रकारचं कडूपण, संताप, क्रोध, गलबला व निंदा या अवघ्या दुष्टपणासह तुमच्यापासून दूर करण्यात येवोत. एफिस 4:31 मध्ये तो अगदी स्पष्ट करतो की हा कलह त्याची सुरुवातच कुठून होते, तर कडूपणाने. आता तो काय करतो, अगदी स्टेप बाय स्टेप, अगदी एक सरळ एक लिस्ट तयार करतो. आणि तो म्हणतो की त्याची सुरुवात कडूपणाने होते. ते कडूपण कुठे उत्पन्न होतं? आपल्या हृदयात. त्याचा परिणाम काय होतो? संताप.
आणि संताप जो आहे तो आपल्याला अगदी अस्तव्यस्त करतो. त्याचा परिणाम काय होतो? भयंकर क्रोध येतो. आणि क्रोध शेवटी मग आपल्याला निंदा करायला शिकवतो, आणि निंदा आपल्याला अशा एका ठिकाणी येऊन टेकवते की जिथं आपण दुष्टपणाकडे वाटचाल करू शकतो, नाही का? आणि पॉल म्हणतो की नाही, इथं मात्र आपल्याला पाहायला भेटतं की तिथून आपल्याला दूर व्हायला पाहिजे, आपण एकचित्त व्हायला पाहिजे. आणि खऱ्या रीतीने आपल्याला पाहायला भेटतं की हीच समस्या होती की त्या दोन बहिणीमध्ये, विशेष करून आपल्याला पाहायला भेटतं की त्यांच्या नातेसंबंधात तो दुरावा आलेला आहे. आणि ही समस्या जणू काय ख्रिस्ताच्या शरीरात वाढवू देऊ नये, नाही का, म्हणून पाऊल प्रयत्न करत आहे. आणि म्हणून तो दोनदा इथे विनंती करतो, नाही का. तो युवदेला विनंती करतो आणि सुंतुकीला पण तो विनंती करत आहे. आणि तो एवढंच नाही तर तो इतरांना सुद्धा विशेष करून याची आठवण करून देत आहे. तो म्हणतो की तुम्ही काय करा म्हणे, प्रभूच्या ठाई एकचित्त व्हा. आणि वचन 2 मध्ये विशेष करून तो पुढे म्हणतो एक चित्त व्हा. तर एक चित्त व्हा, पुन्हा एक वार हा शब्द आपल्याला कशाबद्दल शिकवत आहे? वन माइंड, एक चित्त. जो शब्द आहे, मूळ शब्द जो आहे, तो शब्द आपल्याला याची आठवण करून देतो की तुमचं हृदय, तुमचे विचार, तुमच्या तुमच्या अ, तुमच्या सर्व गोष्टींमध्ये तुमच्यामध्ये ऐक्य असायला पाहिजे, ही पौलाची इच्छा आहे. आणि हा शब्द तो अनेकदा उच्चारतो, नाही का, ह्याच पत्रामध्ये एकचित्त होण्याबद्दल तो बोलतो. आणि खऱ्या रीतीने दुसरा अध्याय वचन 2 मध्ये तो ज्यावेळेस एकचित्त हा शब्द वापरतो, तो म्हणतो की तुमच्या एकचित्त होण्याने माझा आनंद पूर्ण होईल म्हणे, नाही का. अध्याय 2 वचन 5 मध्ये तो म्हणतो की एकचित्त होणं हे काय आहे, मी तुम्हाला दाखवतो. ते एकचित्त होणं जर तुम्हाला शिकायचंय तर ख्रिस्त समजून घ्या, त्याची चित्तवृत्ती तुमच्या ठाई असू द्या. अध्याय 3 वचन 15 मध्ये तो म्हणतो की जेवढे तुम्ही पोक्त तेवढ्यानी हीच चित्तवृत्ती बाळगावी. वारंवार तो त्याबद्दल बोलतो, नाही का. आणि पाऊल त्या बहिणींना अ, अ, हेच म्हणत आहे की तुमची सुद्धा अशीच चित्तवृत्ती असू द्या, जी तुमच्यामध्ये सलोखा करणारी, तुमचं नातं पुन्हा प्रस्थापित करणारी असेल, नाही का. आणि म्हणून तो वचन 2 मध्ये म्हणतो, मी युवदेला आणि संतुखीला विनंती करतो की तुम्ही एकचित्त व्हा. आता पुन्हा हे एकचित्त होणं कुठं बरं? प्रभूच्या ठाई, नाही का. त्यांनी सर्वात अगोदर प्रभूच्या ठाई एकचित्त होणं गरजेचं आहे. सर्वात अगोदर देवाला त्यांनी समर्पित होणं गरजेचं आहे. त्यांना आपल्याला पाहायला भेटतं जेणेकरून देव त्यांना ती सहनशीलता देईल एकमेकांना क्षमा करण्यासाठी. तो त्यांना ते क्षमाशील तर हृदय देईल, नाही का. त्यासाठी त्यांनी देवाकडे यावं, त्यांच्या या पापाची कबुली त्यांनी द्यावी. आणि विशेष करून एकमेकांना त्यांनी क्षमा करावी. आणि हे केवळ प्रभूमध्ये शक्य आहे, जर ते देवाबरोबर संयुक्त आहेत, देवासोबत त्यांचा समेट घडलेला आहे, ख्रिस्ताच्या सुवार्तेने ते तारल्या गेलेले आहेत, ख्रिस्ताच्या महान अ, अ, त्या सुवार्तेच्या प्रभावाखाली ते आहेत, तर नक्कीच ते एकमेकांबरोबर त्या दोघी पण सलोखा करतील म्हणे, नाही का. आणि तेच आपल्यासाठी महत्वाची गोष्ट आहे. आज सुद्धा आपल्याला पाहायला भेटतं की प्रत्येकासाठी आज सुद्धा हा संदर्भ शिकवणारा आहे की नाही, ख्रिस्ताच्या शरीराला काय होतं की हे जे वादविवाद आहे मंडळीतील, ते जणू काय कमजोर करतात, नाही का. आणि ते भयंकर आहे. जसा कॅन्सर, नाही का, असं कुजवत चालतो, नाही का, आतून माणसाला, तसा वादविवाद जो आहे ना, तो आहे. आणि मंडळीमध्ये अशा प्रकारे असू नये, म्हणून तो वचन 3 मध्ये तो स्पष्ट करत आहे की आता या कलातून बाहेर निघण्यासाठी त्याला माहित आहे की तिसऱ्या एका व्यक्तीची गरज आहे, जो या दोघांमध्ये समझोता घालवू शकतो. आणि म्हणून तो आता त्या तिसऱ्या व्यक्तीला समोर ठेवतो. आणि वचन 3 मध्ये तो म्हणतो की तसेच हे माझ्या खऱ्या सोबत्या, मी तुलाही विनवितो की ह्या ज्या स्त्रियांनी माझ्या बरोबर व क्लेमेंत व ज्यांची नावे जीवनाच्या पुस्तकात आहेत असे माझे सहकारी यांच्याबरोबर सुवार्तेच्या कामी श्रम केले, त्यांना सहाय्य कर म्हणे. त्यांना काय कर? सहाय्य कर. आता का बरं त्या दोन बहिणींना तो सहाय्य करण्याबद्दल बोलत आहे? अ, का बरं त्यांना तो मदत करण्याबद्दल बोलत आहे? कारण आपल्याला माहित आहे की त्या दोघी सुद्धा अगदी त्यांचं अंतःकरण एकमेकींबद्दल फार तुटलेलं आहे.
त्यांच्यामध्ये दुरावा निर्माण झालेला आहे. आणि अशा वेळी त्यांच्यामध्ये शांती प्रस्थापित होणं गरजेचं आहे. अशा वेळी तो शांती प्रस्थापित करणारा त्यांच्यामध्ये असला पाहिजे, नाही का? आणि हे मंडळीमध्ये असायला पाहिजे. मंडळीमध्ये ह्या गोष्टी व्हायला पाहिजे. आणि वचन 3 मध्ये पाऊल जणू काय अशा प्रकारे म्हणत आहे की तो शांती करणारा कोण आहे? तो म्हणतो की अ, माझ्या खऱ्या सोबत्या म्हणतो त्याला, नाही का? मग हा कोण आहे नेमकं? कुणाबद्दल तो बोलत आहे? अ, अनेक अभ्यासक म्हणतात की कदाचित तो हे प्रदीप बद्दल बोलत असावा, किंवा इतर मंडळीतील सेवक किंवा एखादा अध्यक्ष, त्याच्याबद्दल तो बोलत असावा. तो कोण होता आम्हाला माहित नाही, परंतु एवढं मात्र आहे की तो एक जबाबदार व्यक्ती आहे. तो एक मंडळीचा मेंढपाळ म्हणून दिसत आहे. तो एक मंडळीची काळजी घेणारा व्यक्ती म्हणून इथं दिसत आहे. आणि म्हणून तो मंडळीच्या हितासाठी झटणारा म्हणून दिसत आहे. आणि म्हणून तो जणू काय पाऊल त्याला म्हणतो, तू माझा खरा सोबती आहेस. आणि म्हणून ती शांतता घडवून आणणारा तू आहेस, खरा सोबती, नाही का? आणि त्याला सुद्धा तो सहकारी म्हणतो. आणि वचन 2 मध्ये आपल्याला पाहायला भेटतं, तो म्हणतो की योदे आणि सुंतुखी. आणि वचन 3 मध्ये तो क्लेमेन अशा प्रकारे म्हणतो. आणि या तिघांमध्ये जणू काय तो आणखी एकाला उभं करतो. कदाचित मग तो कोण आहे? तो सेवक, अध्यक्ष किंवा हे प्रदीप, माहित नाही कोण असावा तो. अनेक प्रकारे लोक वेगवेगळे विचार मांडतात, परंतु खऱ्या रीतीने आपल्याला पाहायला भेटतं की त्याचा उद्देश काय आहे? त्यांना सहाय्य करणं. आता सहाय्य करणं हा शब्द जो आहे, आपण फार शब्दशः घेतो, नाही का? परंतु जर मूळ भाषेमध्ये तुम्ही या शब्दाबद्दलचा जर अर्थ पाहिला, तर तो अशा प्रकारे त्याचा अर्थ होतो कैद करणं, घट्ट धरून राहणं. नाही का? त्याच्याबद्दलचा तो अर्थ आहे, सहाय्य कर, नाही का? ज्यावेळेस पौल इथं म्हणत आहे, तर तो तशा प्रकारचा शब्द इथं वापरत आहे. पौल त्या व्यक्तीला जणू काय यातून सांगत आहे की तू त्या परिस्थितीला धरून त्या बहिणींमध्ये सलोखा करण्यास तू प्रयत्न कर म्हणे, नाही का? आणि वचन 3 मध्ये जणू काय तो म्हणतो, हे माझे सहकारी आहे, यांच्याबरोबर सुवार्तेच्या कामी अ, अ, यांनी श्रम केलेले आहेत. आणि मग त्यामध्ये 2 बहिणी आणि तो क्लेमेंट सुद्धा आहे, नाही का? आणि त्यांना तो सहकारी म्हणतो. मग आपल्याला पाहायला भेटतं की कशा प्रकारे त्यांनी काम केलं, काय श्रम त्यांनी केलं माहित नाही. कदाचित ते त्याच्यासाठी त्याच्यासोबत फिरणारे होते त्या काळामध्ये. नंतर सुद्धा कदाचित त्यामध्ये कुणी प्रार्थना करणारे असतील, कुणी आदरातिथ्य करणारे असतील, त्याला कुणी आर्थिक मदत केली असेल. कोणत्या मार्गाने त्याला मदत केली माहित नाही, परंतु तो म्हणतो की तुम्ही माझे ते माझे सहकारी आहेत. आणि त्यामध्ये त्या सहकार्यामध्ये तो आणखी एक नाव घेतो, ते म्हणजे क्लेमेंट. आणि हा कोण आहे? त्याच्याबद्दल आपल्याला काही स्पष्ट माहित नाही, परंतु हे सगळ्यांना तो एकाच याच्यामध्ये गणतो आणि तो म्हणतो की सहकारी. आणि फारच गांभीर्याने तो त्याबद्दल विचार करतो, नाही का? आणि म्हणूनच आपल्याला पाहायला भेटतं की यातून आपल्याला एक महत्वाचा जो जो धडा आहे या वचनातून, तो आपल्याला शिकायला भेटल, तो म्हणजे हेच की मंडळी जी आहे ती एकाच व्यक्तीद्वारे चालवली जात नाही, तर मंडळी जी आहे आपल्याला पाहायला भेटतं त्यामध्ये सर्वच जण एकत्र रीतीने त्या ख्रिस्ताच्या शरीरासाठी झटणारे असतात. सर्व त्या सुवार्तेच्या सेवेसाठी वेगवेगळ्या रीतीने उभे राहणारे असतात, नाही का? त्या 2 बहिणी मध्ये झालेला दुरावा आपल्याला पाहायला भेटतं. या ऐक्यावर तो प्रभाव पाडत होता, नाही का? आणि ह्या सगळ्या गोष्टीबद्दल पाहत असताना तो काय म्हणत आहे की नाही, तुम्ही काय करा म्हणे वचन 3 मध्ये, की मी तुला विनंती करतो की ज्या स्त्रियांनी माझ्या बरोबर क्लेमेंट व ज्यांची नावे जीवनाच्या पुस्तकात आहेत, असे माझे सहकारी यांच्याबरोबर सुवार्तेच्या कामी श्रम केले, त्यांना सहाय्य कर. कदाचित ह्या सगळ्या वादविवादामध्ये ह्या लोकांमध्ये सुद्धा बराच त्याचा प्रभाव पडलेला असावा. आणि पौलाची इच्छा आहे की नाही, त्यांच्यामध्ये सलोखा व्हायला पाहिजे. आणि म्हणून तो त्याला म्हणतो की तू माझा खरा सोबती आहेस. आणि तुझी जबाबदारी ही आहे की कशा प्रकारे त्यांच्यामध्ये तो सलोखा निर्माण व्हावा, कशा प्रकारे त्यांच्यातील तो वादविवाद दूर होऊन पुन्हा त्यांनी एक व्हावं, एकचित्त व्हावं आणि सुवार्तेच्या कामामध्ये पुन्हा त्यांनी तत्पर व्हावं. त्यासाठी तू झट म्हणे, त्याच्यासाठी तू कार्य कर म्हणे. आणि या सगळ्या गोष्टी बोलत असताना पाहायला भेटतं आपल्याला इथं की ज्यांची नावे जीवनाच्या पुस्तकात लिहिली आहेत, असे पण लोक म्हटलेले आहेत. ज्यांची नावे जीवनाच्या पुस्तकात लिहिली. का बरं? जीवनाचं पुस्तक देवाने खरंच केलेलं आहे का? जीवनाच्या पुस्तकाबद्दल आपल्याला अनेक ठिकाणी पाहायला भेटतं. प्रगटीकरणामध्ये खास करून आपण पाहतो, नाही का?
तर जीवनाचं पुस्तक आपल्याला कशाची आठवण करून देतं? जीवनाचं पुस्तक आपल्याला याची आठवण करून देतं की देवाने जगाच्या स्थापनेपूर्वीच त्याच्या प्रिय पुत्रासाठी अगोदरच त्याच्या प्रिय पुत्राला भेट म्हणून काहींना त्याने निवडलेला आहे. आणि तो त्या योग्य काळामध्ये, प्रत्येक काळामध्ये त्याच्या प्रिय पुत्राठायी ज्यांना त्याने निवडलं, त्यांच्यासाठी त्याच्या प्रिय पुत्राला त्याने पाठवलं. त्यांच्यासाठी त्याच्या प्रिय पुत्राने आपल्या तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताने सर्व त्याच्या न्यायनीतिमान मागण्या पूर्ण केल्या. आज्ञापालन त्याने पूर्ण केलं. त्याने आपला प्राण दिला वधस्तंभावर. तो मरण पावला, तिसऱ्या दिवशी पुनरुत्थित झालेला आहे. आज स्वर्गात सर्वश्रेष्ठतेच्या स्थितीमध्ये विराजमान आहे. आणि आपल्याला पाहायला भेटतं की तो जो ख्रिस्त त्याच्या त्याच्याद्वारे तो त्यांचं तारण करत आहे आणि तो अगदी त्या दुसऱ्या आगमनापर्यंत त्याच्या त्या निवडलेल्यांचं तो काय करणार आहे, तो तारण करणार आहे. प्रत्येक तो निवडलेला त्याचं तारण होईल त्याच्या महान सुवार्तेने. आणि मग या सगळ्या गोष्टींबद्दल बोलत असताना आपल्याला पाहायला भेटतं की ही सर्व लोक आहेत, त्यांचं सहाय्य तो कर म्हणतो. आणि मग आपल्याला पाहायला भेटतं की मग लगेच वचन 4 कडे आपण येतो, तर तिथं तो आपल्याला पुढचा जो मुद्दा आहे, पुढचा जो आहे तो बोध करतो. आता इथे एकतर फार संघर्षमय स्थिती पाहायला भेटते, परंतु दुसरीकडे लगेच तो मंडळीचं लक्ष पुन्हा या पुस्तकाच्या अगदी त्या मध्यवर्ती विषयाकडे वेधून घेतो. आणि तो म्हणजे काय बरं? प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा. पुन्हा म्हणेन आनंद करा, नाही का? आता ह्या सगळ्या गोष्टीबद्दल विचार करत असताना पाऊल असं का बोलत आहे? आनंद करा आणि पुन्हा म्हणेन आनंद करा. खऱ्या रीतीने सर्व गोष्टीबद्दल तो बोलत आहे. आनंद या पुस्तकाचा मध्यवर्ती विषय आहे, नाही का? आणि खऱ्या रीतीने आपल्याला पाहायला भेटतं की तो त्यांचं लक्ष त्याकडे वेधून घेत आहे की नाही, तुमचा हा कलह आणि हा जो संघर्ष आहे, तुम्हाला प्रभूमधील जो खरा आनंद आहे, कदाचित तो त्यापासून तुम्हाला तो अलिप्त ठेवण्याचा प्रयत्न करेल. परंतु लक्षात घ्या की हा आनंद इतका अद्भुत आहे की जो आपल्याला ख्रिस्ताद्वारे हा प्रभूमध्ये मिळालेला आनंद आहे. आपण परकीय होतो, आता आपण देवाच्या घरचे लोक झालो. आपलं नागरिकत्व आता स्वर्गीय आहे. आता आपण त्याचे स्वतःची लोक झालेलो आहोत. आपण प्रियजन आहोत. आपण संतगण आहोत. आपण त्याची लेकरं झालेलो आहोत. आणि आता ख्रिस्त आपला मस्तक आहे. आता त्याने आपल्याला एक मोठं कुटुंब त्याने दिलेलं आहे. त्या कुटुंबाचा आपण एक भाग झालेला आहोत. आणि या सगळ्या गोष्टीबद्दल विचार करत असताना त्याच्या कृपेने आपल्याला सर्व गोष्टी त्याने पुरवल्यात. ख्रिस्तामध्ये सर्व आध्यात्मिक आशीर्वाद देऊन त्याने आपल्याला आशीर्वादित केलेला आहे. त्याचा आत्मा त्याने आपल्याला दिलेला आहे, जो आपल्या हृदयात राहतो, जो आपल्याला नित्य ख्रिस्ताकडे घेऊन जातो, त्याच्या वचनाकडे घेऊन जातो. वारंवार आपल्याला याची खात्री करून देतो की आपण देवाची लेकरं आहोत. आणि या सगळ्या गोष्टी आपल्याला खऱ्या रीतीने प्रभूमधील आनंद घ्यायला शिकवतील. प्रभूमधील आनंद घ्यायला शिकवतील. आपल्या संघर्षामध्ये सुद्धा, आपल्या दुःखित स्थितीमध्ये सुद्धा, आपल्या भयंकर अशा अवस्थेमध्ये सुद्धा ह्या सर्व गोष्टी आपल्याला काय करायला शिकवतील? आनंद करायला शिकवतील, नाही का? आणि पुढे वचन 5 मध्ये तो आणखी बोलतो की पहा, तुमची सहनशीलता सर्वांना कळून येऊ, प्रभू समीप आहे. पुढे तो आता सर्व गोष्टी बोलत असताना तो एकच विषय समोर स्पष्ट करत आहे की एक चित्त व्हा. आणि एक चित्त व्हायचंय तर तुमच्यामध्ये सहनशीलता पाहिजे, नाही का? आणि आपल्याला माहित आहे सहनशीलतेबद्दल बोलत असताना सगळ्यात महान उदाहरण अगोदरच वचन 2 मध्ये त्याने दिलेलं आहे की तो ख्रिस्त आहे, ज्याने अगदी मरणापर्यंत त्याने सर्व सहन केलेलं आहे. आणि आपण त्या ख्रिस्ताच्या शरीराचा एक भाग आहोत. तो आपला मस्तक आहे. आणि ती सहनशीलता त्या ख्रिस्ताच्या पासून, त्या वधस्तंभापासून वाहते. आणि ती सहनशीलता आपल्यामध्ये सुद्धा असायला पाहिजे, जे आपल्याला एकमेकांमध्ये नाही का विश्वासू ठेवेल, एकमेकांना जोडून ठेवणारी असणार आहे. आणि तो जणू काय अशा प्रकारे म्हणत आहे की तुम्ही सहनशील असा, नाही का? हा शब्द अशा एका व्यक्तीच्या हृदयाचं वर्णन करत आहे, जो जणू काय देवाला म्हणतो की नाही, ही तुझी लढाई आहे, तू लढ, नाही का? जसं रोम 12:19 मध्ये नाही का प्रभू म्हणतो की सूड घेणं माझ्याकडे आहे. जणू काय पौल अशाच प्रकारे त्यांच्याकडे पाहत आहे. आणि तो म्हणतो की तुम्ही एकमेकांचा न्याय करत बसू नका. तुम्ही एकमेकांमध्ये वादविवाद घालत बसू नका. कोण योग्य, कोण अयोग्य, किंवा कशावरून तुमच्यामध्ये वादविवाद होतात, ह्या गोष्टी करत बसू नका. देवाला सर्व माहित आहे. तो न्यायी आहे, तो नीतिमान देव आहे.
आणि तुम्ही स्थिर राहा, तुम्ही ऐक्यतेने राहा, तुमच्यामध्ये ऐक्य असू द्या, नाही का? आणि पुढे आपल्याला पाहायला भेटतं की तुमच्यामध्ये तणाव निर्माण करणाऱ्या अशा गोष्टी नसाव्यात. त्या सर्व गोष्टींपासून तुम्ही दूर राहा, नाही का? सर्व गोष्टी आहेत, नक्कीच संघर्ष आहे, नाही का? संघर्ष अस्तित्वात आहे, परंतु पौल मंडळीला सहनशील होण्यास आवाहन करत आहे इथं. मंडळीमध्ये जर काही वादविवाद आहे, तर तिथेच ते थांबवणे गरजेचं आहे, नाही का? ते वाढवू नये, नाहीतर त्याचा परिणाम ख्रिस्ताच्या शरीरावर होतो, नाही का? आणि मग यावर उपाय काय आहे? तर सहनशील होणं गरजेचं आहे. सौम्यतेने आपली प्रतिक्रिया सांगणं गरजेचं आहे, नाही का? जर सौम्यतेने नाही सांगितलं, तर त्याचा परिणाम पुन्हा रागात होऊ शकतो, नाही का? जसं नीतीसूत्रे 15 वचन 1 मध्ये सांगितलं की मृदू उत्तराने कोपाचं निवारण होतं म्हणे, कठोर शब्दाने क्रोध उत्तेजित होतो. एखादा वादविवाद सुरू आहे आणि कठोर शब्दाने आपण त्याला सांगायला गेलो आणि कठोरपणे आपण त्या संग वागलो, तर त्याचा परिणाम आणखी कठीण होतो, नाही का? म्हणून मृदू, नम्रता, नाही का, सहनशीलता आपल्यामध्ये असायला पाहिजे या सर्व गोष्टींमध्ये. आणि त्याद्वारे आपण देवाकडे पाहणं गरजेचं आहे. पुढे तो या संदर्भाचा शेवट करत असतो, तो म्हणतो की का बरं आपण सहनशीलतेने राहू? आणि सहनशीलता तो म्हणतो की सगळ्यांना कळून यावी म्हणे, नाही का? ही सहनशीलता सगळ्यांना कळून यावी. अ, मग फक्त विश्वासणाऱ्यांबद्दलच नाही, तर अविश्वासणाऱ्यांमध्ये सुद्धा तुमची सहनशीलता दिसावी. तुमचं वागणं दिसावं, तुमचं बोलणं दिसावं, तुमचं जगणं दिसावं, जेणेकरून त्यांच्यासाठी सुद्धा एक किस्सा ठरेल. मंडळीसाठी हा एक किस्सा असेल. त्यांच्यासाठी सुद्धा ख्रिस्त काय, वधस्तंभ काय, ख्रिस्ती लोक काय, याची जाणीव ठेवणार आहे. हे तुमचं वागणं असणार आहे. आणि पुढे तो म्हणतो का बरं? कारण प्रभू समीप आहे, तो म्हणतो. आता इथं मात्र प्रभू समीप आहे ज्यावेळेस तो म्हणत आहे, तर इथं ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनाबद्दल तो बोलत नाही. तर उलट त्रासलेल्या अंतकरणाला विशेष करून त्याचा आनंद देण्यासाठी तो म्हणतो की प्रभू त्याच्या लोकांच्या जवळ आहे. या आपल्याला माहित आहे ख्रिस्त त्या अशांततेच्या वेळी सुद्धा त्याच्या लोकांसोबत होता. त्याने त्याच्या लोकांसोबत ती जवळीकता साधलेली आहे. ज्यावेळेस त्याचे लोक अस्वस्थ झाले, जसं योहान 14व्या अध्यायामध्ये आपल्याला पाहायला भेटतं, जिथं ज्यावेळेस ख्रिस्ताने त्याच्या शिष्यानं सांगितलं की माझं जाणं जवळ आलेलं आहे, ते लोक अस्वस्थ झाले, अस्थिर झाले. त्यावेळेस ख्रिस्ताने याची आठवण करून दिली की नाही, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा, देवावर विश्वास ठेवा, नाही का? आणि त्याने त्याची जवळीकता त्यांच्यामध्ये तिथं दाखवलेली आहे. मी जाणं गरजेचं आहे, म्हणजे मी गेलो की तो कैवारी तुमच्या जवळ येईल, जो अधिक जवळीकतेने मला तुमच्यामध्ये प्रगट करेल, नाही का? जो माझी उणीव भरून काढणारा, जो माझ्यासारखाच, जो मला प्रगट करणारा, नाही का? मग ख्रिस्ताने सुद्धा ती जवळीकता त्याने दाखवली, आपल्याला माहित आहे. एवढंच नाही तर प्रेषितांचे कृत्य जर आपण पाहिले, तर तिचं सुद्धा आपल्याला पाहायला भेटतं की अ, अ, करिंदमध्ये ज्यावेळेस पाऊल त्रासातून जात होता, त्यावेळेस प्रभूने त्याला हेच म्हटलं की मी तुझ्या बरोबर आहे, नाही का? तशाच प्रकारे स्तोत्र 34:18 मध्ये दावीद म्हणतो की परमेश्वर भग्न हृदयी लोकांच्या सानिध्य असतं. स्तोत्र 73 वचन 28 मध्ये आसाप आसापाने याच सत्यात सांत्वन केलेलं आहे. तो म्हणतो की देवाजवळ जाणं ह्यातच माझं कल्याण आहे. का बरं? कारण सर्व परिस्थिती त्याच्या हातात आहे. आणि म्हणून आपण सर्व परिस्थिती सौम्यतेने हाताळणं गरजेचं आहे. आणि म्हणून मंडळी, आपण पाहत असताना ते एक परिपूर्ण अशी जागा नाहीये. पुष्कळ वेळा आपल्याला तेच वाटतं, नाही का? आपल्याला माहित आहे की मंडळी हे जे आहे ते तारलेल्या पापी लोकांचा समूह आहे. अजूनही आपल्यामध्ये पापाचं वास्तव्य आहे. आपण त्या वास्तव्यापासून अजूनही सुटलेलो नाही. आणि आपण या संघर्षामध्ये आहोत. आणि या संघर्षामधून आपण जीवन जगत असताना आपल्याला अ, आपल्यामध्ये हे ऐक्य असावं, आपल्यामध्ये ही सहनशीलता असावी, आपल्यामध्ये आपल्याला आपण त्या सुवार्तेबद्दल नेहमी गंभीर असणं गरजेचं आहे. प्रभूमधील आनंद आपण नेहमी घ्यायला शिकणं गरजेचं आहे. मग ही पहिली जी 5 वचनं आहेत, ते आपल्यासमोर अनेक महत्वाच्या गोष्टी स्पष्ट करतील. विशेष करून तो लागू करण्यासाठी हा भाग देत आहे. आणि देत असताना तो महत्वाच्या गोष्टी सांगतो की तुम्ही
प्रभूमध्ये स्थिर असा. तुम्ही एकचित्त व्हा, म्हणजे ख्रिस्ताच्या शरीराला तुम्ही नाही का डाग पोहोचू देणार नाही. त्यासाठी तो सहाय्य करण्यास इतरांना सांगत आहे. मंडळी म्हणून आपण विचार करत असताना ज्यावेळेस अशा गोष्टी मंडळीमध्ये आपण पाहतो, तर एकमेकांना यामध्ये सुद्धा आपण काय करणं गरजेचं आहे, त्यातून कसं बाहेर निघता येईल आणि कशा प्रकारे तो सलोखा निर्माण होईल आणि कशा प्रकारे मंडळीमध्ये ऐक्य असेल, याकडे आपण लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. एकमेकांना प्रभूमधील आनंद घेण्यास उत्तेजन देणं गरजेचं आहे. सहनशीलतेने एकमेकांना वागवून घ्यायला आपण शिकणं गरजेचं आहे. आणि नेहमी याची आठवण करणं गरजेचं आहे, की मी दुःखामध्ये आहे, तरी प्रभू माझ्या समीप आहे. तो मला आनंद देईल. ऐका, मी त्रासात आहे, प्रभू माझ्या समीप आहे. तो मला आनंद देणार आहे. मी वेदनेतून जात आहे, मी क्लेशातून जात आहे, मी ह्या सर्व समस्येला तोंड देत आहे, तरी हे लक्षात घ्या, प्रभू माझ्या समीप आहे, माझ्यासोबत आहे. इमॅन्युअल देव माझ्यासोबत आहे. तो माझ्या समीप आहे. तो मला सहनशील करणारा आहे. तो माझ्यामध्ये सलोखा घडवून आणणार आहे. मी अपूर्ण आहे. मी मी अजूनही पापाकडे माझा कल आहे. माझा देह अजूनही मला देवाचं, ख्रिस्ताचं गौरव करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करतो. परंतु प्रभू माझा समीप आहे. तो माझ्यासोबत आहे. तो मला या सर्व स्थितीमध्ये त्याच्याकडे पाहण्यास शिकवेल. ख्रिस्ताच्या वधस्तंभाकडे घेऊन येईल. त्याने केलेल्या पराक्रमी कार्याकडे घेऊन येईल आणि त्याच्यामधील तो आनंद मला घेण्यास शिकवेल. म्हणून देवाच्या प्रिय आजच्या या सायंकाळी आपण या फिलिपिकरास पत्राच्या अगदी शेवटास आ- महत्वाच्या गोष्टींकडे आपण लक्ष केंद्रित करूया. तर आपल्या आजूबाजू, आपण ज्या मंडळीत आहोत त्यामध्ये जर आपल्याला ह्या गोष्टी दिसत आहेत, तर एकमेकांना आपण बोध करायला शिकू आणि जिथं चूक दिसतं तिथं त्यांना सांगायला शिकू, सौम्यतेने बोलण्यास शिकू, मंडळीमध्ये ऐक्य कसं राहील त्यासाठी आपण झटू. आणि ज्या प्रकारे पौलासाठी ह्या सर्व लोक एक सहकारी होते नाही का, तशा प्रकारे मंडळी एक शरीर म्हणून स्वतःच्या त्या शरीराची जशी वाढ व्हावी, सर्व शरीर सुदृढ व्हावं, त्यासाठी जसे सर्व अवयव कार्य करतात, त्या प्रकारे संपूर्ण मंडळीने एक चित्ताने कार्य करण्यासाठी आपण झटूया. म्हणून देवबाप करू आपणा सर्वांना हे समजण्यासाठी सहाय्य करू. ख्रिस्त जो गौरवी प्रभू आहे, त्याचं महान गौरवी पण आणि ते ऐक्य समजण्यास त्याची कृपा पुरव. आपण इथे थांबूया. मी पुढील वेळ बाबांकडे देतो, ते आपल्याला पुढे चालवतील.